चा निकाल लागला, दुसऱ्यांदा विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडली, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आज दुसऱ्यांदी माळ माझ्या गळ्यात पडली. माझं पहिलं कार्य, मी नामदार नसून कामदारी आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतात तू महिला निवडून येतात आणि पुरुषांच्या गळ्यात माळ देतात, पुरुष कारभार करतात. पण तसं नाही, मी नामधारी नसून मी स्वतः नगरपालिकेत माझी कामं आहेत, माझ्या वार्डात काम आहे आणि जनतेने हा दुसऱ्यांदा मला विजयाचं हे माझं श्रीफळ माझ्या पदरात दिलं आहे. ह्याचं मी नक्की त्यांच्या मनाने त्यांची सगळी कामं करणार, कारण त्याचं सोनंच मी करून दाखवणार. गेल्या वेळेस माझी कोरोनाच्या काळात जी कामं अपुरी राहिली आहेत, ती कामं माझं एक विजन आहे, जी माझी कामं अपुरी राहिलेली आहेत ती मी ह्या काळात 100% नाही 110% पूर्ण करणार. कारण का, आता माझ्या पाठीशी BJP आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब आणि पालकमंत्री आपले गोरे साहेब यांची मला आता साथ आहे. कारण ह्यापुढे आले किती गेले किती संपला नाही दरारा, आणि आले किती गेले किती संपला नाही दरारा, आणि संपणारा नाही आपला BJPचा दरारा. या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? या विजयाचं श्रेय माझे मिस्टर महादेव फंड आणि BJP आणि माझे कार्य आणि माझे सहकारी सगळी टीम आणि माननीय बागल गट आणि माननीय माझे नागरिक संघटनाचे कन्हैयालाल देवी साहेब, या सगळ्यांना माझे कार्यकर्ते जे माझ्यासोबत होते, बागल म्हणा, घुमरे सर म्हणा, नागरिक संघटने म्हणा, सगळ्यांचं श्रेय आहे याला. तुमच्या पुढे मोठे आव्हान आहेत. करमाळा शहरामध्ये 5 दिवसाला पाणी येते, ते तुम्ही आता निवडून आल्याबद्दल तुम्ही ही प्रश्न कसं सोडवणार? हा 5 दिवसाला पाणी येतोय हा प्रश्न मी सोडवणारच आहे. हा प्रश्न मी 99% अगोदरच सोडलेला आहे. कारण 10 लाखाची कॅपॅसिटीची माझ्या वार्डात मी टाकी अगोदरच मंजूर केलेली आहे. पण कोरोनाच्या काळात निधी नसल्यामुळे त्याचं बांधकाम झालेलं नाही, आणि हे काम आता माझ्या काळात मी पूर्ण करणार. या ठिकाणी नगराध्यक्ष मात्र दुसऱ्या तुमच्या विरोधी गटाचा आहे, मग प्रश्न सोडवायला कसं हे करणार आहे? येणाऱ्या थोड्या दिवसात मी माझ्या स्वबळावर माझ्या सहकार्याच्या साथीने मी प्रयत्न करणार. नाही, पण इथं त्रिशंकू परिस्थिती आहे, म्हणजे स्पष्ट बहुमत नाही. मग त्याच्यात भाजपची नेमकी भूमिका काय राहील? ऐका ना, तुमची आता मी तेच म्हणलं ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आणि संपला नाही संपणार नाही BJPच्या दाराला. मस्त तुम्ही म्हणता BJPचे तुम्ही कमी सत्तेत आहेत आता, पण BJPचा आम्ही जेवढे जे आहेत तेवढे सगळे एकजुटीने BJPकडे साहेबांकडे मागणी करून आमची जी कामं आहेत ती आम्ही कामं 100% पूर्ण करणार.